नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुमची जर शेत मिळकत असेल आणि शेत मिळकतीत जर शेजाऱ्यानं अतिक्रमण केलेलं असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे याच्यावर हा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे. मित्रांनो, काय होतं आहे, काही पक्षकार हे खेडेगावामध्ये आपली शेती असते आणि राहण्यासाठी किंवा नोकरीनिमित्त हे शहरामध्ये स्थलांतरित झालेलं असतात आणि अशावेळी शेती ही ताब्यामध्ये असते, परंतु शहरामध्ये राहत असल्यामुळं गावाकडे शेती कुणाला करायला दिली तर ते परवडत नाही. दुसरी फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेती करणारा हा व्यवस्थित करेल का नाही याची गॅरंटी पण नसते आणि देणाऱ्याला ते परवडत पण नाही. त्यामुळं काही पक्षकारांनी आपली शेती जी आहे किंवा शेतकऱ्यांनी जे नोकरी करतात त्यांनी तशीच पाडलेली असते किंवा रिकामी ठेवलेली असते. मग अशावेळी काय होतं, शेजारी जे शेतकरी आपल्या शेतमिळकतीच्या शेजारी जे शेतकरी असतात, पूर्व दिशा, पश्चिम दिशा, उत्तर दिशा, दक्षिण दिशा, या चारही दिशांना जे शेतकरी असतात ते शेतकरी मग हे रिकामी पडलेल्या शेतीचा गैरफायदा घेऊन थोडा थोडा बांध टोकरायचा प्रयत्न करतात किंवा जास्तीत जास्त त्यातनं वाटा निर्माण करतात. ट्रॅक्टर घालायचे, काय जे काय मशागतीची साधने असतात त्या रिकाम्या शेतीतनं घालून एक वहिवाट त्यामध्ये तयार करून ठेवली जाते. आणि नोकरीनिमित्त असा पक्षकार जर स्थलांतरित होऊन सिटीमध्ये 10 ते 20 वर्षापेक्षा जास्त काळ राहिलेला असेल आणि त्याचं जर लक्ष आपल्या शेतीकडे नसेल, तर मित्रांनो, एकेकानं वहिवाट अशी 10-10, 20-20 वर्षे दुसऱ्याच्या शेतांना ठेवून त्यामध्ये सदरच्या शेतीची नोंद ग्रामपंचायत किंवा गावठाणला वहिवाट म्हणून केलेले आहे. असं अनेक प्रकार आपल्याला दिसून येतात. त्यामुळं मित्रांनो, तुमची जर शेती गावाकडे असेल किंवा तुमची शेत मिळकत असेल आणि एखाद्या शेतकऱ्यानं जर अतिक्रमण केलेलं असेल, तर त्या संदर्भात नेमकं आपण काय केलं पाहिजे आणि कोणती खबरदारी किंवा काळजी घेतली पाहिजे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. मित्रांनो, ज्यावेळी तुमची शेत जमीन असते किंवा शेत मिळकत असते, त्या शेत मिळकतीला ज्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ह्या 4 दिशा असतात, त्या दिशेप्रमाणे शेजारचे शेतकरी हे तुम्हाला माहीत असतात की आपल्या शेजारी शेतकरी कोण कोण असतात. त्यापैकी कोणत्या शेतकऱ्याने, मग पूर्वेचे असेल, पश्चिमेचे असेल, दक्षिणेचे असेल किंवा उत्तरेचे असेल, अशा कोणत्या शेतकऱ्यानं तुमच्या शेतामध्ये किती गुंठ अतिक्रमण केले हे तुम्हाला माहीत असतं. आता काही खेडेगावामध्ये अशी अनेक उदाहरणं मित्रांनो आहेत की शेजारचा शेतकरी असतो, हा पण शेतकरी गावामध्ये, दोन्ही शेतकरी गावामध्ये स्थानिक असतात. एक शेतकरी मशागत करत असताना दुसऱ्या शेतकऱ्याचा बांध नांगरटीनं जास्तीत जास्त काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो आणि अशावेळी प्रश्न असा निर्माण होतो की जो शेजारचा शेतकरी मशागत करत असताना मुद्दाम दुसऱ्याचं शेत आपल्याला जादा निघावं, दुसऱ्याचा बांध टोकरायचा म्हणजे जास्तीत जास्त आपल्याकडं अतिक्रमण करून काढून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तर ह्या बाबतीत मित्रांनो, कायदा काय सांगतो, कायद्यानं इंडियन पिनल कोड म्हणजेच आत्ताचं BNSS ह्या इंडियन पिनल कोडनुसार कलम 95 ते 105 ह्या कलमानुसार कायद्यामध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे, ज्यावेळी तुमची शेत मिळकत असेल त्या शेत मिळकतीचं पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर ह्या ज्या दिशा आहेत किंवा बाउंड्री आहेत त्याचं संरक्षण करण्याचा तुम्हाला अधिकार ह्या कायद्यानं, ह्या कलमानुसार तुम्हाला देण्यात आलेला आहे. आता ही कलमं कोणती आहेत? इंडियन पिनल कोड 95 पासून 105 जी कलमं आहेत त्या कलमानुसार तुम्हाला तुमच्या शेताचं जे काय बाउंड्रीचं हे असेल, संरक्षण असेल, तर ते संरक्षण करण्याचा अधिकार दिला. आता ह्या कलमामध्ये काय म्हटलं, ह्या कलमांचा अर्थ कायदेशीरदृष्ट्या कसा घेण्यात येतो, तर तुम्ही योग्य ते पुरेसं बळ वापरलं पाहिजे. योग्य ते पुरेसं बळ वापरून तुम्ही जर शेजारचा शेतकरी तुमच्यामध्ये अतिक्रमण करत असेल, तर योग्य ते पुरेसं बळ तुम्ही वापरलं पाहिजे. आता ह्यात कायद्यामध्ये असं कन्फ्युजन मित्रांनो होतं की हा कायदा जास्तीत सर्वसामान्य लोकांना कळत नाही. आपल्या शेतात जर एखाद्यानं अतिक्रमण केलं, आता योग्य पुरेसं कायदेशीर बळ, समजा शेजारच्या शेतकऱ्यानं नांगरलं तर त्याला काठीनं मारायचा का, हुसकलून घालवायचा का, मग योग्य ते बळ किती वापरायचं, तर कायद्यामध्ये अस्पष्टता दिल्यामुळं थोडंसं हा सर्वसामान्य लोकांना कायदा अजिबात कळत नाही. त्यामुळं होतंय काय, मग
आपल्या शेतामध्ये कोणीतरी अतिक्रमण केलं तर आम्ही काठी घेऊन जातो, मारामारी करतो. आपण मारामारी केल्यानंतर काही शेतकरी जर पुढची ताकदबळ कमी असेल, राजकीय आपल्या पाठबळ मोठा असेल तर आपण दांडगाव करून आपल्या शेतीचं पुरेसं संरक्षण करू शकतो. समजा एखादा शेतकरी गरीब आहे, त्याच्या पाठीमागे कोणतंही बळ नाही, एकटा माणूस आहे, करता पुरुष आहे, घरात दुसऱ्या महिला येतात आणि शेजारचा शेतकरी जो अतिक्रमण आहे तो जर बलाढ्य असेल, राजकीय दबावाचा असेल आणि त्याच्या घरामध्ये 4 पाठबळ देणारे भाऊ वगैरे असतील तर आपण काय करायचं? त्यावेळी सुद्धा मित्रांनो काय होतं, आपण मारामारी करायचो होतो, मग त्यानं मारलं, मग डोकी फुटली, रक्तपात झाला, मग परत पोलीस स्टेशनला जावा. मग पोलीस स्टेशनला गेल्यानंतर पोलीस पहिल्यांदा तुमचं दिवाणी केस बाजूला, शेताची तुमची दिवाणी केस ही बाजूलाच राहते आणि तिथं सुरुवात होती ती फौजदारी केस. मारामारी का झाली ही फौजदारी, दिवाणीकडून फौजदारीकडे हे काम जात असतं. मग नेमकं शेतीचं संरक्षण करत असताना आपण कोणत्या पद्धतीनं आपला पुरेसा बळाचा वापर करायचा हा फार मोठा प्रश्न मित्रांनो निर्माण होत असतो. शेतीमध्ये शेजारच्या शेतकऱ्यांना जर अतिक्रमण केलं तर किंवा अतिक्रमण करण्याचा जर प्रयत्न करत असेल आणि तुम्हाला समजून येते की बाबा सदरच्या शेतकऱ्याला आपण जास्तीत जास्त तोंड देता येत नाही किंवा त्याला आडकाठी करता येत नाही, तर अशा वेळी काय करा, ज्यावेळी तो शेजारचा शेतकरी अतिक्रमण करत असतो त्यावेळी तुम्ही त्याचे फोटो काढून ठेवा. वाटलं तर आता योग्य मोबाईलवरती किंवा तुम्ही अन्य कुठल्याही साधनानं त्याचं व्हिडिओ शूटिंग करून घ्या किंवा जास्तीत जास्त फोटो काढण्याचा प्रयत्न करा. फोटो काढून ते तुमच्याकडे तसे पुराव्यासाठी ते सोबत ठेवा. वाटलं तर एखादा पंच घ्या की सदरचं अतिक्रमण हे दिसून येत आहे असं, अशा पद्धतीनं एखाद्या पंचाला दावा किंवा शेजारच्या शेतकऱ्याला दावा की दुसरा शेजारचा शेतकरी हा अतिक्रमण करत आहे. अशा पद्धतीनं जेवढं जास्त पुरावा गोळा करता येईल तेवढं गोळा करण्याचा प्रयत्न करा. आता त्यानंतर महत्त्वाची गोष्ट कोणती करायची आहे बघा, महाराष्ट्र महसूल अधिनियम 1966चं कलम 138 नुसार पहिल्यांदा तुम्हाला जर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दिवाणी कोर्टात न जाता महसूल अधिकारी जे तहसीलदार असतात त्यांच्याकडे तुम्ही काय करा, रीतसर अर्ज करा. तुमचा अर्ज करत असताना त्यामध्ये तुमच्या शेताचा उतारा आणि जे काही फोटो तुम्ही काढलेले असतील ते फोटो जोडा आणि शेजारच्या शेतकऱ्याचा सुद्धा नाव, पत्ता, संपूर्ण माहिती लिहा आणि किती बाय किती फूट तुम्हाला. आता काय होतंय, तुम्ही तुमच्या शेताची मोजणी केलेली असेल आणि शेजारच्या शेतकऱ्यानं 5 बाय 3 फूट किंवा 100 बाय 2 फूट किंवा 100 बाय 10 फूट किंवा तुमची शेताची लांबी काय असेल आणि रुंदी त्याने किती जे अतिक्रमण केलेलं असेल, मग 2 गुंठ्यामध्ये केला असेल, 5 गुंठ्यामध्ये केला असेल, 4 गुंठ्यामध्ये केला असेल, पण अंदाजेचे अंतर आहे ते जास्तीत जास्त फिक्स यावं, अंदाजे फिक्स यावं. म्हणजे 3 गुंठ्याचं, 4 गुंठ्याचं आणि कोणत्या दिशेनं, पूर्व दिशेने केलंय, पश्चिम दिशेने केलंय, उत्तर दिशेने केलंय का दक्षिण दिशेने केलंय, अशा पद्धतीनं तुम्ही कोणत्या दिशेनं त्या शेजारच्या शेतकऱ्यांना अतिक्रमण केलंय ह्याचा एक कच्चा नकाशा तुम्ही तयार करा आणि त्याबरोबर मोजणी अधिकाऱ्यानं तुमच्याकडं शेत मोजल्यानंतर शेजारच्या शेतकऱ्यानं किती अतिक्रमण केलंय त्याचा एक प्रत दिलेला असते आणि त्यामध्ये दर्शवलेलं असतंय की शेजारच्या शेतकऱ्यानं तुमच्याकडं किती अतिक्रमण केलेलं आणि त्या पद्धतीनं ते नकाशे जोडून तुमचे 7/12 आणि काढलेले फोटो जोडून तुम्ही महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 138 नुसार तुम्ही तहसीलदार यांच्याकडे अर्ज करा. आता हा अर्ज केल्यानंतर पहिली प्रोसेस काय होते, तहसीलदार तुमच्या अर्जाचा विचार करून शेजारचा जो शेतकरी ज्यानं अतिक्रमण केलंय त्याला नोटीस काढतात आणि सदरचं नोटीस काढून त्यांचं जे काय म्हणणं असेल ते म्हणणं मागवलं जातं आणि त्या पद्धतीनं म्हणणं मागवल्यानंतर तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये जे काय एकमेकांचे इश्यू काढले जातात की नेमकं अतिक्रमण झालंय का नाही झालंय हे तहसीलदार पाहत असतात. तहसीलदारांनी पाहणी केल्यानंतर त्यामध्ये तुमच्यामध्ये जर त्या शेतकऱ्यानं शेजारच्या अतिक्रमण केलेलं असेल तर ते अतिक्रमण तुम्हाला काढून अडथळा पूर्ण करून दिला जातो आणि तुमच्या ताब्यामध्ये ते शेत देण्यात येत असतं. ही झाली तहसीलदार किंवा महसूल अधिकाऱ्याकडली ही प्रोसिजर पूर्ण झाली. आता काय होतंय, महसूल अधिकारी तुम्हाला माहिती आहे साधारण महसूल अधिकारी आपण गेल्यानंतर लवकरात लवकर न्याय निर्णय होत नाहीत आणि काही राजकीय लोकांचे जर फोन आले तर काही महसूल अधिकारी त्या दबावाखाली योग्य ते काम करू शकत नाहीत. काही चांगले अधिकारी आहेत ते चांगल्या पद्धतीनं
ऑन दी स्पॉटला स्थळ पाणी करून येऊन जास्तीत जास्त अडथळा दूर करण्याचा प्रयत्न करत असतात आणि अशामुळं जास्तीत जास्त लोक हे महसूल अधिकारी यांच्याकडे जाण्यासाठी टाळत असतात, कारण योग्य ते न्याय अनेक पक्षकारांना मिळत नाही असा अनुभव अनेक पक्षकारांनी आम्हाला सांगितलेला असतो. त्यामुळं त्यानंतर दुसरी पायरी जी आहे मित्रांनो, ती म्हणजे तुम्ही काय करा, जे काय अतिक्रमण झालेलं असेल, किती स्क्वेअर फुटाचं अतिक्रमण झालेलं असेल, कोणत्या दिशेनं झालेलं असेल, याची संपूर्ण माहिती घेऊन तुम्ही वकिलांशी संपर्क साधा आणि वकिलांशी संपर्क साधून झाल्यानंतर तुम्ही एक रीतसर कायदेशीर नोटीस शेजारच्या शेतकऱ्याला पाठवा की सदरचा अतिक्रमण जे काय स्क्वेअर फुटावर झालेलं आहे, किती बाय किती फूट, ते काढून घेण्यात यावं, अन्यथा मेहरबान कोर्टामध्ये तुमच्या विरोधात दिवाणी आणि फौजदारी दोन्ही दावं दाखल करण्यात येईल. अशा पद्धतीनं तुम्ही जर नोटीस पाठवलीसा तर त्या नोटीसचा काय प्रभाव होतो पाहून, समजा 15 दिवसात त्या शेतकऱ्यांना अतिक्रमण काढून घेतलं तर ठीक आहे, नाही घेतलं तर तुम्ही तुमचे 7/12 उतारा, त्याचबरोबर नकाशा, शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमण केलं आहे त्याचा नकाशा, त्याचा संपूर्ण पत्ता आणि त्याचप्रमाणे तुम्ही मोजणी करून घेतलेली अ, ब, क तिन्ही प्रती आणि त्याबरोबर तुम्ही कच्चा नकाशा किती अतिक्रमण तुमच्यामध्ये केले हे तुमच्या वकिलांना देऊन तुम्ही मेहरबान कोर्टामध्ये अतिक्रमण काढून घेण्यासाठी तसेच बाउंड्री लाईन फिक्स करून घेण्यासाठी तुम्ही एक योग्य ते दावा मेहरबान कोर्टामध्ये दाखल करू शकता. आता हा कोर्टामध्ये दावा दाखल केल्यानंतर कोर्ट काय करतं, त्या शेजारच्या व्यक्तीला लिगल प्रोसेसप्रमाणे एक नोटीस पाठवतं आणि त्यांचं म्हणणं मागून घेतं. आता ह्यामध्ये शेजारचा शेतकरी अतिक्रमण काढून जर ती आपली अतिक्रमण शेती जर ती मशागत करत असेल, कोणतं पीक घेत असेल किंवा त्यामध्ये बांधकाम करत असेल किंवा त्याचा बेकायदेशीर वापर करत असेल, तर अशावेळी तुम्ही कोर्टाकडून अतिक्रमण काढून घ्यायच्या आधी तुम्ही मनाई हुकूम किंवा स्टे मागू शकता सदर कामामध्ये कोर्टामध्ये. समजा तुम्हाला स्टे मागायचं नसेल किंवा मनाई हुकूम मागायचं नसेल तर तुम्ही योग्य ते बाउंड्री लाईन फिक्स करून आणि अतिक्रमण काढून मागू शकता. त्यांना त्या पद्धतीनं नोटीस गेल्यानंतर त्यांचं म्हणणं येतं, म्हणणं आल्यानंतर मेहरबान कोर्टामध्ये कामकाज चालत असते. कामकाज चालत असल्यानंतर जे काय तुम्ही मोजणी केलेल्या असतात त्या मोजणी अधिकाऱ्यांना तुम्ही कोर्ट कमिशन नेमणूक करून किंवा पुन्हा एकदा सदर जागेची मोजणी करून तुम्ही भूमी अभिलेख कार्यालयाकडून मेहरबान कोर्टाचा आदेश घेऊन योग्य ती कारवाई करू शकता. ज्यावेळी आपण पहिली मोजणी केली त्यामध्ये जे काय मोजणी अधिकारी असतील त्यांची साक्षी पुरावं घेऊन मेहरबान कोर्टामध्ये तुम्ही सिद्ध करू शकता की तुमच्या जागेमध्ये शेजारच्या शेतकऱ्यानं अतिक्रमण केलेलं आहे. अशा पद्धतीनं तुम्ही कोर्टामधून सिद्ध केल्यानंतर सदरचं अतिक्रमण काढून देण्यासाठी मेहरबान कोर्ट आदेश करत असतं. तरीसुद्धा तो शेतकरी जर तुम्हाला आदेश होऊन जरी जागा देत नसेल तुमची अतिक्रमण केलेली, तर तुम्ही मेहरबान कोर्टाकडून पोलीस प्रोटेक्शनसाठी अर्ज दाखल करून पोलीस प्रोटेक्शन घेऊन सदरची जागा तुमची जे अतिक्रमण झालेलं आहे ती जागा तुम्ही तुमच्या ताब्यात घेऊ शकता. मित्रांनो, अशा पद्धतीनं दोन्ही पद्धतीनं तुम्ही तुमच्या शेतामध्ये जर अतिक्रमण झालेलं असेल तर तुम्ही महसूल अधिकारी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 138 नुसार तहसीलदार यांच्याकडं रितसर अर्ज करून अतिक्रमण काढून घेऊ शकता. हा पहिला पर्याय झाला. दुसरा पर्याय मित्रांनो, तुम्ही मेहरबान दिवाणी न्यायालय किंवा सक्षम न्यायालय यांच्याकडं कोर्टामध्ये दावा दाखल करून तुम्ही अतिक्रमण काढून घेऊ शकता. त्याच पद्धतीने तिसरा फार महत्त्वाचा पर्याय आहे, जे काय तुम्ही योग्य जर तुमच्याकडं ताकद असेल, योग्य ते पुरेसे कायदा बळ वापरण्याची तुमच्याकडे ताकद असेल तर तुम्ही आडकाठी करून तुमचं दांडगाव्यानं तुमचं अतिक्रमण काढून घेऊ शकता. हे सुप्रीम कोर्टाच्या मोतीराम केसमध्ये सांगितलेलं आहे. पण शक्यतो मित्रांनो, तुम्ही पुरेसं योग्य ते बळ म्हणजे ज्याचा अर्थ मारामारी करा असा थोडक्यात होतो, त्याच्या तुम्ही नादाला लागू नका. कारण आपण सर्वसामान्य शेतकरी असतो. रागाच्या भरात भांडणं वगैरे झाल्यानंतर आपल्याला लागल्यानंतर त्याला पर्याय काय नसतो. पण काही कायद्याच्या बाबतीत माझ्या दृष्टिकोनातून हे चुकीचं का वाटतं, योग्य ते पुरेसं वापर करा. म्हणजेच मारामारी करत बसून काहीतरी जीवाला झालं तर ती शेती तिथंच राहील आणि आपला आयुष्य संपलेला असेल. त्यामुळं तिसऱ्या पर्यायाचा शक्यतो वापर करू नका. जरी सुप्रीम कोर्टानं सायटेशनमध्ये मोतीराम या सायटेशनमध्ये जरी सांगितलेलं असेल की योग्य ते पुरेसा वापर करून तुम्ही तुमची अतिक्रमित शेती काढून घेऊ शकता,
हे मलाही पटलेलं नाही. कारण सर्वसामान्य शेतकरी असतात. पुढचा शेतकरी एक शेतकरी 100-200 शेतकरी राहतात. बेकायदेशीर त्यांचे व्यवहार असतात आणि त्या शेतकऱ्यावर सर्वसामान्य शेतकरी पुरेसा योग्य वापर करणार तरी कसा? कारण अतिक्रमण करणारी व्यक्ती ही ती योग्य असते असं मला तरी वाटत नाही. कारण जो दुसऱ्याचं नरडं दाबून खात असतो ती व्यक्ती ही अतिक्रमण करणारी असते आणि जे गरीब शेतकरी असतात त्यांच्यावरच ह्यो अन्याय होत असतो आणि या सदर सायटेशनचा सर्वसामान्यांना काही उपयोग होत नाही असंच माझं स्पष्ट मत आहे. त्यामुळे सदर सायटेशनचा अभ्यास करून योग्य ते पुरेसा बळाचा वापर मित्रांनो करू नका. जे काय असेल तुम्ही जमीन महसूल अधिनियम 1966 कलम 138 प्रमाणे तहसीलदारकडे घ्या. नसेल तर योग्य ते दिवाण न्यायालयात तुमचा दावा दाखल करा आणि थोडा वेळ लागून देत. कारण न्याय हा फार वेळाने मिळत असतो हे जरी मान्य असेल तरी सुद्धा योग्य ते कायदेशीर मार्गाने आपण चालावं अशी मी सर्व पक्षकारांना विनंती करून सदरचा व्हिडिओ बंद करत आहे. धन्यवाद.